आपण श्रीकांत दादा धुंदळे यांच्या शुभ हस्ते आपण अजय शेलार यांना हा पुरस्कार प्रदान करत आहोत. अप्रतिम अजय शेलार यांनी खेळला आणि 50 धावा मैदानाच्या आतमध्ये कुठल्या आणि संघाने हा सामना जिंकला. अजय, 2 शब्द बोलायला आम्हाला आवडेल. चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू करा. दोन्ही संघांना विनंती आहे. अजय, तसं बघायला गेलं तर नावाप्रमाणे कालपासून खेळ होत नव्हता, परंतु या सामन्यामध्ये ज्या प्रकारे तुमचं नाव आहे त्या नावाप्रमाणे तुम्ही खेळलात. कसं वाटतंय संघाने सामना जिंकलाय? नक्कीच खूप आनंदी आहे संघासाठी आणि आमच्या टीममध्ये जास्त करून यंगस्टर्स होते आणि ही पहिलीच रबर बॉल प्रीमियर लीग आम्ही खेळलो. रोशन आणि मी लास्ट इयर आम्ही दोघंसुद्धा नव्हतो आणि चांगला एक्सपिरियन्स होता. लास्ट इयर मी जरा बाहेर असल्यामुळे टुर्नामेंटला नव्हतो आणि चांगल्या खेळाबद्दल आनंद होतो आहे. कालचा प्रवास जर तुम्ही संघाचा पाहिला ना तर तितका चांगला नव्हता, परंतु संघ मालकांनी नेहमी तुमचं कौतुक केलेलं आहे. तर कालचा दिवस कसा राहिला? संघ मालकांनी काय उपदेश दिले किंवा काय मोटिवेशन दिलं? नक्कीच सर्वप्रथम त्यांनी आपल्या हेल्थची काळजी घ्यायला लावलेली. मी सध्या आमच्या प्लेयर्सला पण तेच सांगितलेलं, आपली हेल्थ इम्पॉर्टंट आहे, तसं सांभाळून खेळा. आणि सागरदादांनी आम्हाला जी संधी दिली, मला आयकॉन म्हणून किंवा रोशनला कर्णधार म्हणून, यासाठी मी त्यांचे प्रथमतः आभार मानेन. आणि सर्व प्लेयर्सने 100% दिले. निश्चित अधिकचा वेळ घेणार नाही, तुमचा असाच खेळ बहरत राहू आणि तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपण देऊया. आणि त्याचबरोबर एक सन्मान आपण करूया. जो आवाज तुम्ही ऐकलात मराठी भाषेतला गोडवा, अर्थात ज्यांचं विश्लेषण अतिशय चांगलं असं, समालोचन क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे नवी मुंबईचं, अर्थात युवराज माळी सरांचा एक आदरपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. आणि त्यांना विनंती आहे की आपण या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. रविदादा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते दादा हा सन्मान आपण करावा, ही विनंती आहे. सन्मान होते आवाजाचा. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमधील एक नामवंत समालोचक, ज्यांनी अल्पावधीमध्ये एक मराठी भाषेवरती एक चांगलं प्रभुत्व मिळवलं आणि प्रेक्षकांसमोर एक चांगलं समालोचन पेश केलं, असे युवराज माळी सर यांचा स्नेहपूर्वक आदरपूर्वक सन्मान आपण करत आहोत. अनेक वेळा नवी मुंबई प्रीमियर लीग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील स्पर्धा किंवा नवी मुंबईच्या स्पर्धा ज्यांच्या आवाजातून आपण ऐकतो ते युवराज माळी सर आपण त्यांचा करत आहोत. मैत्री लीगच्या वतीने स्नेहपूर्वक सन्मान आणि त्यांचं पुनश्च एकदा आपण लाख लाख आपण आभार मानूया. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेला भेट दिली, त्यासाठी आपण त्यांचा शतशः आभार मानूया. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया आणि ऐकूया संतोष देसाई सरांना. परंतु तत्पूर्वी आपण एका गोष्टीची अनाउन्समेंट करत आहोत. जेवण आलेलं आहे, एका रांगेमध्ये येऊन आपण हे जेवण जेवावं ही विनंती आहे. कोणीही घाई गडबड करणार नाही, जेवण भरपूर आहे, त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करा, गडबड गोंधळ होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या, ही विनंती आपण सर्व खेळाडूंना करूया. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया आणि ऐकूया संतोष देसाई सरांना. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने आपण मागच्या मॅचमध्ये आवाज ऐकला. आपल्या नवी मुंबईमधील एक नामवंत समालोचक युवराज माळी सर यांचा आवाज आपण ऐकलात. आणि उद्याच्या मॅचमध्ये ते नाही आहेत, परंतु त्यांनी हा आजचा दिवस आणि महत्त्वपूर्ण वेळ मैत्री ग्रुप जाऊली या स्पर्धेला दिला, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानूया. आणि या मॅचकडे जाऊया. महत्त्वाची मॅच आहे 2 संघांमध्ये, जिथे मात्र रेनबो वॉरियर संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय तर त्यांच्या अपोजिट साईडला कृष्णाई रॉकस्टार हा संघ आहे. अगदी दोन्ही टीममध्ये महत्त्वाची मॅच आहे. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. कृष्णाई रॉकस्टार या संघाने टॉस जिंकला, लगेच निर्णय घेतला आम्ही फिल्डिंग करू. सुरेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि त्याच्यासोबत आहे गणेश रांजणे. इनसाइड आउटचा फटका, अप्रतिम फटका आहे. ऑफ साइडला एक क्लासिकल स्ट्रोक ठोकलाय, येतोय तो षटकार 6 धावा. मॅचला सुरुवात झाली, प्रारंभ झाले आणि पहिले 3 बॉलमध्ये काही मोठे स्ट्रोक आले नव्हते, परंतु तदनंतर मात्र 4थ्या बॉलवरती इनसाइड आउट, अगदी ऑफसाईडचे फटके म्हणजे डोळ्याला आनंद देणारे फटके असतात आणि त्यामधला एक चांगला फटका ठोकलाय. बॅट्समन आहेत गणेश रांजणे, चांगली बॅटिंग. पुढचा बॉल विक्रांत यांचा, हा बॉल अंगाला भेदणारा आहे. या बॉलवरती कोणतीही रन मिळणार नाही. एक चांगला बॉल रिलीज केलाय आणि एक चांगला बॉल टाकलाय. विक्रांत यांची बॉलिंग आपण जर पाहिली तर पहिल्या 3 बॉलवरती सिंगल रन आल्या, परंतु 4था बॉल एक मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 5वा बॉल डॉट आलाय, म्हणजेच आतापर्यंत कभी खुशी कभी गम असं षटक राहिलंय. शेवटचा बॉल असेल विक्रांत यांचा. बॅटिंग करताना तुम्ही पाहताय गणेश रांजणे आणि सुरेश शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची लढत आहे दोन्ही संघांमध्ये. बॅटची कडा आहे, पहिल्या स्लिप मधून बॉल ट्रॅव्हल होईल, बॅक साइडला चाललाय बॉल, बॉल लॉंग स्टॉपला चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाचा चौकार येतोय.
रेनबो वॉरियर्स या संघासाठी चौकार 4 धावा. सामना क्रमांक आजच्या दिवसामध्ये 6वा सामना क्रमांक आहे आणि एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कृष्णाई रॉकस्टार हा संघ जर आपण पाहिला तर आतापर्यंत तिसरी मॅच खेळतोय. पहिल्या 2 मॅचमध्ये त्यांनी एक सामना जिंकला, एक सामना त्यांना पराभव पत्करावा लागलाय. परंतु रेनबो वॉरियर्स संघाचा विचार केला ना तर त्यांनी 2 मॅच खेळलेत, एक मॅच त्यांनी जिंकली, एक मॅच त्यांना हार पत्करावी लागले. सामना महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. चांगली लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग मार्गवरती लेजेंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओल्ड इज गोल्ड सागर मोरे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. सागर मोरे म्हटलं की लेदर बॉल क्रिकेट एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्यांनी खेळलंय. अगदी मुनाफ पटेल यांच्याबरोबर ऑडिशन देताना त्यांना आपण पाहिलंय. हा खेळाडू महत्वाचा आहे. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये हा झेल टिपला जाईल का, परंतु झेल सुटलाय. सागर मोरे 40 प्लसचे खेळाडू आहेत. झेल सुटलाय, चांगला बॉल रिलीज केला होता. हा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न केला डाऊन द ग्राउंड. बॉल हाता जागेवरती उभा राहिला. एक सिंगल रन कंप्लीट करताना 2 धावा कंप्लीट केल्यात, माफी असावी. 15 धावा स्कोरबोर्डती लागतात. सुरेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. 3 बॉल 3 100च्या स्ट्राईक रेटने. तर दुसऱ्या बाजूला गणेश रांजणे त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार आलाय. 4 बॉल 11 धावांवरती खेळतायत. पाऊस पुन्हा एकदा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर मोरे यांचा पुढचा बॉल ऑफस्टॉमच्या बाहेर बॉल रिलीज केलाय. उजव्या एसटीचा बाहेरचा बॉल पंचांनी सांगितलं हा बॉल वाईड आहे, हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. चांगल्या दाटणीची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एक दैदिप्यमान आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. मैत्री ग्रुप जावलीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण रबर बॉल प्रीमियर लीग ज्या पद्धतीने ही स्पर्धा साकारले. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले. एसटी रक्षकाने टिपलाय झेल. संपलाय खेळ सुरेश शिंदेचा. महत्वपूर्ण विकेट असेल. सुरेश शिंदे यांना परतावं लागतंय. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा अंदरुनी हिस्सा आणि एसटी रक्षकाने एक चांगला झेल टिपलाय. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा साकारली जाते. रबर बॉल प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा संपूर्ण जावली तालुक्यातील खेळाडूंना एक सुवर्ण संधी आणि त्या संधीचा फायदा घेताना प्रत्येक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु ही स्पर्धा ज्यांच्या नावावरती पुरस्कृत करण्यात आले, अर्थातच माननीय श्री अंकुश बाबा कदम उपाध्यक्ष स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आले. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत ते, आणि काल त्यांच्याच उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि तदनंतर ही स्पर्धा सुरू झाली. कालचा दिवस खूप चांगला राहिला, ज्या कारणाने आपण ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा पाहतोय. आजच्या दिवसामधली मॅच क्रमांक 6 तुम्ही पाहताय, जिथे मात्र रेनबो वॉरियर्स आणि कृष्णाई रॉकस्टार यांच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय रांजणे, कॅप्टन स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिला बॉल खेळतील. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तुम्हाला बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल. अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगाने एसटी रक्षकाच्या हातामध्ये चाललाय. त्याचं कारणही आहे, कारण थोडासा पाऊस मागे कोसळलाय आणि त्या कारणाने जरा बॉल वेग पकडतोय. डॉट बॉल, पुढचा बॉल. हा बॉल लेग साईडला बॉलला पंच केलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाही, प्रेक्षक बनतील क्षेत्ररक्षक. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने चालले गेलेला हा अप्रतिम चांगला षटका ठोकलाय. 6 धावा. अजय रांजणे या अगोदरचा बॉल डॉट केला, परंतु यानंतरचा बॉल आपण जर पाहिलं हाईटचा फायदा होतोय त्यांना. चांगली बॅटिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 22 वरती 1 ही स्थिती आहे रेनबो वॉरियर्स या संघाची.
सागर मोरे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होत आहेत. अजय रांजणे यांच्यासाठी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, कारण उजव्या एसटीच्या बाहेर चाललाय बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघून गेला. वाईट बॉलची सांगता पाहायला मिळते तुम्हाला. संपूर्ण स्पर्धा पाहिली तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 6 अर्धशतक ठोकलेत आणि हा वेगळ्या प्रकारचा रेकॉर्ड आहे. हा बॉल अपटबार बॉल होता. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला बॉल डीपला सी कॉर्नरला जाईल. क्षेत्ररक्षक येते बॉल पकडतील फेकतील तोपर्यंत मात्र 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे. डे क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आले. महत्त्वाच्या मॅचेस सुरू आहेत, त्याच्यामध्ये ही मॅच महत्त्वाची असेल. रेनबो वॉरियर्स आणि टीम कृष्णाई रॉकस्टार यांच्यामध्ये. पुढचा बॉल. हा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेचून मारलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील. प्रयत्न चालू आहे. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन. यस, 2 धावा कंप्लीट. बॉल खूप वेळ हवेमध्ये राहिला. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटने खेळलेला स्ट्रोक. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत होते. बॉलवरती येण्याचा प्रयत्न केला, तोवर 2 धावा कंप्लीट केल्यात. स्कोरबोर्ड एकदा पुन्हा सांगू तुम्हाला. 27 वरती 1 ही स्थिती आहे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे आणि बॅटिंग करत असताना अजय रांजणे 4 बॉल 10 धावांवरती खेळतोय, तर गणेश रांजणे 4 बॉल 11 धावांवरती खेळतोय. 27 वरती 1 ही स्थिती आहे. चला, विनंती आहे आपण सामना सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला विनंती असेल. अमित चव्हाण यांना बॉलिंग मार्कवरती आणलंय. आणेवाडी गावचे खेळाडू आहेत. आता बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं, चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं होतं आणि जिथे मात्र सूर गवसलाय. 2 ओव्हर 27 धावा खऱ्या अर्थाने चांगल्या आहेत. पुढच्या 3 ओव्हरमध्ये धावा येणं गरज असेल. रेनबो वॉरियर्स संघ बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय अजय रांजणे आणि गणेश रांजणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला गणेश रांजणे आणि बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय अमित चव्हाण. पहिला बॉल. पहिला बॉल खेळण्यासाठी तयार होतील गणेश रांजणे. हा अगदी आपण जर पाहिलं फ्लाय स्लिप मधून पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. आणखी एक नशिबाचा चौकार. 4 धावा. पहा ज्या पद्धतीने पाहिलं आपण, अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टो एंड लागला. फ्लाय स्लिप मधून बॉल पाठीमागच्या दिशेने जात असताना पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. क्षेत्ररक्षकालाही पाठीमागे बॉलनी बीट केलंय. 4 धावा महत्वपूर्ण असतील. 31 धावा स्कोरबोर्डती लागतायत. अमित चव्हाण बॉलिंग मार्कमध्ये तुम्ही पाहताय. बॅटिंगमध्ये गणेश रांजणे यांच्या बॅटमधून चौकार, महत्वपूर्ण चौकार आलाय रेनबो वॉरियर्स या टीमसाठी. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय मॅच क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने या बॉलला उचलला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला वाट पाहत होता आणि एक सोपा झेल टिपलाय. गणेश रांजणे यांची महत्वपूर्ण विकेट मिळते. फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याला जाईल. दत्ता दुटाळ यांनी हा झेल टिपलाय. कौतुक करावं लागेल. अगदी ज्या पद्धतीने आपण हा बॉल पाहिला, हवेमध्ये बराच काळ राहिला आणि तदनंतर एक सोपा झेल टिपलाय. 31 वरती 2 ही स्थिती आहे. निलेश पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहेत, परंतु एक जमेची बाजू आहे की टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र ही चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण षटक क्रमांक 3 मध्ये हा खेळ आलाय. रेनबो वॉरियर्स संघ एक सामना जिंकलाय आणि त्याचबरोबर कृष्णाई रॉकस्टार या संघाने सुद्धा एक सामना जिंकलाय. म्हणजे जो संघ जिंकेल त्याला एक संधी असेल सुपर 6 मध्ये जाण्याची.
सुपर 6 मध्ये जाणारा संघ खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर श्री भैरवनाथ वॉरियर्स हा संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय. तिन्ही मॅच त्यांनी जिंकल्यात. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, फक्त बॉलला पंच केले, पुश केले ऑफ साईडला. बॉलर स्वतः बॉल आणण्यासाठी जातील, म्हणजेच 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. निलेशच्या बॅटमधून हा सिंगल रन येतोय. आपला अकाउंट ओपन केलंय. संघाला ची धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 32 वरती 2 विकेट्स. अजय आता मात्र स्ट्राईकला येत आहेत. स्वतः कॅप्टन आहेत संघाचा आणि त्यांना या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल जर रेनबो वॉरियर्स संघाला विजय प्राप्त करायचा आहे. हा फुलटॉस बॉल ऑन साईडला एक चाबूक स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल वेग घेणार नाहीये. आउटफील्ड तितकीशी फास्ट नाहीये कारण गवत खूप आहे. 1 रन होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या. दोन धावा कंप्लीट केल्या. या 2 धावांनी धावसंख्या 34 वरती 2 ही स्थिती आहे. तुम्ही स्पर्धा पाहताय, अनुभवताय. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून रबर बॉल प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा पाहताय. जावली तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला एक संधी प्राप्त करून दिली आहे मैत्री ग्रुप जावलीनी आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा ज्यांच्या नावावरती पुरस्कृत आहे माननीय श्री अंकुश बाबा कदम साहेब यांच्या नावावरती स्पर्धा पुरस्कृत आहे. पुढचा बॉल अजय रांजणे यांच्यासाठी खराब बॉल आहे. पंचांनी सांगितलं हा नो बॉल आहे. हातामधून बॉल सटकलाय. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या आहेत. टेनिस क्रिकेट वेगळं आहे, रबर बॉल क्रिकेट आहे वेगळं आहे. रबर बॉल जर आपण पाहिला तर जवळपास 70 ते 75 ग्रामचा बॉल आहे, म्हणजे हलका आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या तुलनेत जर पाहिला तर टेनिस क्रिकेटचं पिच वेगळं आहे, रबर बॉल क्रिकेटचं पिच वेगळं आहे. पुढचा बॉल हा बॉल लेग साईडला पुन्हा टाकलाय. वाईट बॉल असेल. फ्री हिट कंटिन्यू असेल. खराब बॉलिंग मी म्हणेन अतुल अमित चव्हाण यांची. बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये आपण ज्या गोष्टी आणि जी नियमावली असती आणि रबर बॉल क्रिकेटसाठी नियमावली वेगळी आहे. फुलटॉस बॉल ही संधी होती, मेजवानी होती, ऑफर होती फलंदाजासाठी, परंतु ऑफर नाकारली फलंदाजाने. 1 रन कंप्लीट केले बाईच्या स्वरूपामध्ये. क्रिकेटमध्ये फुलटॉस म्हटलं ना की एक मेजवानी असते, परंतु त्या मेजवानीचा फायदा घेता आलेला नाहीये. हे चांगलं क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बॉलरनी कमबॅक केलाय. त्याला फलंदाजांनी खूप सहकार्य केलं मी म्हणेन बॉलरला. हा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, परंतु कमरेच्या वरचा बॉल आहे. इथे काय घडलंय? पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, परंतु धावांसाठी धावाधाव करत असताना नो बॉल आलाय आणि त्याच्यावरती किती धावा आल्या? 9+2 म्हणजेच टोटल 3 धावा स्कोरबोर्डवरती आम्ही जोडू. धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 40 वरती 2 धावा. नो बॉल आहे म्हणजे फ्री हिट असेल. पंचांनी सांगितलं की बॉलर तुम्हाला बदलावा लागेल, चेंज करावा लागेल. हे रूल्स आहेत क्रिकेटचे. 2 बिमर टाकले अमित चव्हाणनी, त्यांना बंद केले बॉलिंगसाठी. आता मात्र नवीन बॉलरला कोणाला आणलं जाईल, कारण आतापर्यंत बॉल जर आपण पाहिले तर एकूण बॉल या षटकामध्ये 5 बॉल समाप्त झालेत. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून जेवणाची खूप चांगली व्यवस्था केली. खेळाडूंना विनंती आहे ज्यांना भोजन करायचंय त्यांनी या आणि जेवणाचा आस्वाद घ्या. व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही पद्धतीने तुम्हाला जेवणाची व्यवस्था केली. कालच्या दिवसामध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर संपूर्ण दिवस जर पाहिला तर खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थाने समालोचन क्षेत्रातील सरसेनापती ज्यांना म्हटलं जातं, व्हॉइस ऑफ IPL, प्रो दहंडी स्पर्धा, अशा अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असतो. कुणाल दाते सर काल आले आणि या स्पर्धेला 4 चांद लागले. पुढचा बॉल म्हणजे शेवटचा बॉल. जोरकस मारण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? फ्री हिट होता, त्या कारणाने फलंदाज बाद नसेल, जरी बॅटची एज असेल तरी डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 ओव्हर 40 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 2 विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळाल्या. रेनबो वॉरियर संघ 3 षटकांचा सामना संपलाय. 2 षटक बाकी आहेत या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करा. पंचांनाही विनंती केली जाते आपण जास्त वेळ त्या क्षेत्ररक्षकाने बॅटिंग टीमला देऊ नका. बऱ्याचशा मॅचेस अजून बाकी आहेत. कौतुक करावं लागेल या ठिकाणी
संपूर्ण आयोजन समितीचं बऱ्याचशा गोष्टी आणि सर्व काही गोष्टी आणि प्रत्येक गोष्टीची बारकाईने या ठिकाणी मोजून मापून तयारी केली आणि एक चांगली स्पर्धा रबर बॉल क्रिकेटला देत असताना मैत्री ग्रुप जावलीचं कौतुक करावं लागेल. चला सामना सुरू करा, पंचांना विनंती असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 40 वरती 2 ही स्थिती आहे रेनबो वॉरियर्स या संघाची. चला थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती आहे. बॉलिंग मार्क होती संदीप साळुंके, दुंद गावचे खेळाडू आहेत आणि त्यांना मात्र संधी दिली षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. परंतु बॅटिंग मध्ये कॅप्टनना थोडंसं अजून एक्सेलेटर करावं लागेल. पहा धावा तुम्हाला या पुरेशा नाहीत, कारण या मैदानावरती कालपासून आपण पाहिलं तर 70-80% 70-80 म्हणजे 80 पेक्षा जास्त धावा बऱ्याचशा संघांनी कुठल्यात आणि त्या चेसी होताना आपण पाहिल्यात. त्या कारणाने धावसंख्या तुम्हाला मोठी स्कोरवरती लावावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. रेनबो वॉरियर्स या संघाला त्यांच्या विरोधामध्ये आपण संघ पाहतोय. पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे, पॅडल स्वीप, जबरदस्त टोला ऑन साइडला, धमाकेदार एक अभूतपूर्व क्लासिकल स्ट्रोक, षटकार 6 धावा. अगदी पहिल्या बॉलवरती ऑन साइडला एक धमाकेदार मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहिलं स्वतः कॅप्टन अजयला. चांगली बॅटिंग करतोय तो मैदानाच्या आतमध्ये, परंतु संदीप यांना चांगले बॉल टाकावे लागतील. पुढचा बॉल अजय यांच्यासाठी. ओहो, आणखी एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, वेगाने जाणारा बॉल आणि कंप्लीट बॅट्समनला बीट केलं या ठिकाणी. संदीप यांचं कौतुक करावं लागेल. एक तेरी तो एक मेरी सामन्यामध्ये चुरस निर्माण होताना पाहायला मिळते. सत्र क्रमांक 1 मध्ये 46 धावा स्कोरबोर्ड होती. पुढचा बॉल. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही कॉल देतोय. टीम पार्टी वॉरियर्स आणि टीम विशाल 11 दोन्ही टीमच्या कॅप्टननी या टॉस आपण करूया. चला पुढचा बॉल संदीप यांचा अजय यांच्यासाठी. आणखी एक मोठा स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धावांसाठी धावाधाव करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती बापू पाटे यांचं आगमन झालंय, ज्यांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य केलंय. त्याचबरोबर मैत्री ग्रुप जावलीचे विद्यमान उपाध्यक्ष रविदादा दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मैत्री ग्रुपचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि मैत्री ग्रुपचे चाहते या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेदरम्यान हार्दिक सहर्ष स्वागत करूया. मैदानाकडे जाऊया, जिथे मात्र 48 धावा स्कोरबोर्डती लागला. 3.3 षटकांचा खेळ इथे समाप्त होत असताना अजय राजने चांगली बॅटिंग करतायत. आणखी एक स्ट्रोक खेळत असताना बॅटची एज, पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय, बॉल बॅटवरून स्किट झाला, जागेवरती उभा राहिला आणि एक सोपा झेल रक्षकाने टिपला. आता मात्र स्वतः कॅप्टन माघारी जातील. अजय राजने बॅक इन टू द पवेलियन. अजय राजने बाद होऊन अगदी जड पावलाने मैदानाच्या बाहेर जातात. त्यांना माहित आहे संघाला आणखी काही धावांची गरज होती आणि त्या धावा ते कंप्लीट करू शकले नाहीत, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मला एक प्रेम गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मागच्या मॅच मध्ये षटका ठोकला आणि ती मॅच आपल्याकडे ओढली होती. आता मात्र प्रेम गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती येत आहेत आणि त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम गायकवाड आलेत आणि पहिला बॉल फेस करतील मैदानाच्या आतमध्ये. ओहो, क्लीन बॉल केलाय, संघ मालकाची दांडी 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 गोल केले. विकेटचं पतन. प्रेम गायकवाड तंबूच्या आश्रयाला जातील. प्रेम गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आले आणि प्रेम गायकवाड मैदानाच्या बाहेर चाललेत. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत अविनाश बिरामने. गवडी गावचे खेळाडू आहेत आणि त्यांना संधी मिळाली या मॅच मध्ये. संधीचं सोनं करावं लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. कमालीची बॅटिंग पाहिली आपण 2, 2.5, 3 ओव्हरमध्ये, परंतु तदनंतर विकेट्स प्राप्त केल्या. संदीपचं कौतुक करावं लागेल. संदीप साळुंके दुंद गावचे खेळाडू आहेत. त्याचबरोबर आदरणीय उत्तम दादा कासुर्डे यांचं आगमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती झालंय. दादांचं मनापासून सहर्ष स्वागत. मित्रांनो, स्पर्धेमध्ये ट्विस्ट आलाय, म्हणजे स्पर्धेमध्ये आणखी एक पारितोषिक ऍड केलंय. अर्थातच प्रतापदादा शेलार, अमरदादा शेलार यांनी आम्हाला माहिती पोहोचवली की जी फायनलची मॅच आहे, जो संघ चॅम्पियन होईल त्याचा 12th मॅन, आणि त्या 12th मॅन साठी आपण LCD देणार आहोत. क्या बात आहे यार. ऑन साईडला या बॉलला वळवलंय. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल लांब जाणार नाहीये कारण गवत खूप आहे मैदानामध्ये, त्या कारणाने जागेवरती बॉल थांबतोय. धावा मात्र 2 कंप्लीट केल्यात. तिसरीचा प्रयत्न होतोय, परंतु तिसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज क्रमांक 5 इथे तंबूच्या आसऱ्याला जाईल. खराब क्रिकेट मी म्हणेन रेनबो वॉरियर्स या संघाने खेळलं. पहिल्या 3 षटकांमध्ये जास्त विकेट दिले नव्हते. कॅप्टन बॅटिंग करत होते, परंतु जशी काय कॅप्टनची विकेट पडली आणि त्यानंतर मात्र तू चल मैं आया, एखादा पत्त्याचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो ना, त्या पद्धतीने रेनबो टीमची अवस्था आहे. 50 वरती 5 ही स्थिती. धनाजी लोहार मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होत आहेत. मागच्या सामन्यामध्ये तितकीशी काय चांगली बॅटिंग झाली नव्हती, परंतु या सामन्यामध्ये एक पुन्हा संधी क्रिएट झाले त्यांना बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. बॉलरचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी. संदीप साळुंके यांनी खूप चांगली बॉलिंग केली. षटकार पहिल्या बॉलवरती खाला, परंतु तदनंतर डॉट बॉल, 2 धावा, विकेट, तदनंतर 2 आणि विकेट. हे चांगल्या पद्धतीने बॉलिंग केली. दत्ता दुतळ बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा षटक क्रमांक 5 मध्ये त्यांना आपण पाहणार आहोत. धनाजी लोहार बॅटिंगसाठी आलेत. निलेश पवार 3 बॉल 3 वरती खेळतायत. आणि आणखी एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पहा, धनाजी लोहार यांच्या हातामध्ये जी बॅट आहे ना, त्या बॅटनी आतापर्यंतची जी 6 अर्धशतक ठोकलेत ना, ते येल्लो बॅटनी ठोकलेत, आणि ती बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये धनाजी लोहार दाखल झालेत. म्हणजे त्या बॅटची करामत काय, त्या बॅटनी रन्स आलेत यार. आणि ती बॅट स्वतः धनाजी लोहारने बनवले. हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता आणि याच्यावरती कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल पासून खूप लांब राहिले. अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल केला. येतोय तो डॉट बॉल. 6 अर्धशतक आलेत या बॅटनी. आणखी काही मोठे स्ट्रोक या बॅटनी येतील का पाहणं गरजेचं. पुढचा बॉल, हा बॉल ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन्स तर कंप्लीट केले. दुसरी रनचा प्रयत्न होतोय का? हो, इथे 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळेल. तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि तिसरी रनसाठी जात असताना मात्र धनाजी लोहार हे रनआउट स्वरूपामध्ये बाद होत आहेत. आणखी एका विकेटचं पतन होतंय, म्हणजे विकेट क्रमांक 6 तंबूच्या आसऱ्याला. रेनबो वॉरियर्स संघ 3 षटकाच्या अंती खूप चांगल्या स्थितीमध्ये होता, परंतु जसा 4थं षटक आणि 5व्या षटकामध्ये खेळ आला ना, रेनबो वॉरियर्स संघ घसरलाय, स्किट झालाय या चांगल्या प्लॅटफॉर्मवरून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रशांत पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गावाचं नाव आहे सनपाने. जावली तालुक्यातील तुम्ही जर गावं पाहिली, त्यांची नावं सुद्धा अगदी विविध प्रमाणे आहेत. आणि संपूर्ण जावली तालुक्यातील खेळाडूंना या ठिकाणी एक संधी प्राप्त झाली आणि निमित्त आहे मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून ही रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज आहे. पाठीमागच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत असताना धावा किती घेतल्या जातील? तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थ्रो पकड ज्या पद्धतीने केला, 2 धावा कंप्लीट केल्यात. दोन धावा कंप्लीट केल्यात पहा. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती 54 धावा स्कोरबोर्डती लागतात. 54 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड आणि 6 विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल.
हा बॉल खराब आहे. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. वाईट बॉल पुन्हा एकदा येतोय. 55 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 95-6 ही स्थिती आहे रेनबो वॉरियर्स या संघाची. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना कृष्णाई रॉकस्टार संघ. आडव्या बॅटनीच तो खेळ आहे ऑन साईडला. फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक येतील, बॉल पकडतील तोपर्यंत धावा किती घेतल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 57 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि स्वतः क्षेत्ररक्षकांनी सांगितलंय हा चौकार आहे. या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. प्रामाणिकपणा आहे त्यांच्याकडे आणि क्षेत्ररक्षक आप्पा यांचं कौतुक करावं लागेल. 40+ चे खेळाडू आहेत. एक आदर्श खेळाडू आहेत. पुढचा बॉल बॅटची कडा आहे का इथे डायरेक्ट हिट करण्याची संधी आणि पंचांनी सांगितलं आणखी एका विकेटचं पतन होतंय. खराब क्रिकेट मी म्हणेन. विकेट्स खूप गेल्या तिथे कारण आपण जर विचार केला ना 7 विकेट्स 59 वरती. कारण 4.5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला तर हीच धावसंख्या जर या विकेट्स एवढ्या गेल्या नसत्या तर 80+ धावसंख्या स्कोरबोर्डती लागू शकले असते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेत. नाव काय? अविनाश बिरामने आलेवाडी गावचे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचा बॉल आहे. एक बॉल आहे त्यांच्याकडे संधी आहे या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याची. बॉलिंग चांगली झाली आतापर्यंत. दत्ता दुतळ यांचंही कौतुक करावं लागेल. चांगली षटक हाताळलंय कारण हे स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि ते चांगलं हाताळलंय. शेवटचा बॉल. या बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न. बॉल स्टँड झालाय हवेमध्ये. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही. विकेटचं पतन. 59 धावांवरती 8 विकेट. रेनबो वॉरियर्स हा संघ. दत्तकृपा डिस्ट्रीब्युटरचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय दिनकर दादा कदम यांचं आगमन झालंय आणि दादांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. आपण टॉस करणार आहोत. चला टॉस साठी पार्टी वॉरियर्स टीम आणि विशाल 11 टीम. चला टॉस साठी या. आपल्याला विनंती आहे. सेकंड इनिंग सुरू व्हायच्या आतमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. थोडंसं घाई करा. पार्टी वॉरियर्स संघ प्लीज या. विशाल 11 टॉस साठी या. थोडी घाई करा.
सुद्धा आलेली नाहीये. निवड प्रक्रियेमधला सर्वाधिक महागडा खेळाडू कोण असेल तर ते संदीप साळुंके आहेत. 15,000 पॉईंट या टीमने निवड प्रक्रियेच्या दरम्यान खर्च केले आणि संदीप साळुंके यांना आपल्या टीमचा घटक बनवलं आणि मैदानाच्या आतमध्ये आज प्रारंभिक जोडीमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. त्या बोलीप्रमाणे त्यांना खेळ करावा लागेल आज, कारण सर्वांचं लक्ष आहे की महागडा खेळाडू आणि किंबहुना त्या नावाला साजेशी खेळी करताना एक षटकार मारलाय. धनाजी लोहार पुन्हा तयार. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मिड विकेटला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषा चिरतोय. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका, चौकार. धावसंख्या थोडीशी वेग पकडते. पुन्हा एकदा फटक्याची क्रिया, लोअर फुल टॉस, ताकदीचा वापर करत, टायमिंग प्रॉपर आहे. बॉलने गॅप शोधला आणि बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी गेलाय. 60 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत बनवलेले आहेत 13 धावा. कृष्णाई रॉकस्टार या टीमने. अमित चव्हाण बॅटिंग करतायत 0वरती, संदीप साळुंके बॅटिंग करतायत 12वरती. धनाजी लोहार यांनी एका षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, एकही गडी बाद करू शकले नाही. भरपूर पारितोषिकाची स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतो, ज्या स्पर्धेने आपली एक नवीन ओळख निर्माण केलेली आहे या नवी मुंबईमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये. पारितोषिकांची जेव्हा जेव्हा आपण चर्चा करतो ना की 13 सायकल, 13 कूलर, 50 वॉच आहेत, ब्रँडेड टी शर्ट, गॉगल, कॅप आणि अंतिम सामना जो होणार आहे ना त्या अंतिम सामन्यामध्ये जो 12वा खेळाडू असणार आहे त्या 12व्या खेळाडूला LED TV आहे. क्या बात आहे. म्हणजे आतापर्यंत क्रिकेटमध्ये आपण वारंवार सूचित करायचो की 12वा खेळाडू पाठवा. आज या लीगमध्ये 12वा खेळाडू हा न सांगता येणार आहे, कारण LED TV आहे. आपला संघ फायनलमध्ये गेला ना तर आपल्याला LED TV आहे आणि तो सामना त्यांना जिंकावा लागणार आहे. त्याच्यामुळे 12व्या खेळाडूची दखल जर अगदी योग्य रीतीने कुणी घेतली तर ती या लीगने घेतलेली आहे. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील आणि विकेटचं पतन. अमित चव्हाण नावाप्रमाणे आज खेळ करू शकले नाहीयेत. वेळीची अचूकता साधता आली नाही, लांबी कमी पडली आणि याचा मोबदला त्यांना भोगावा लागला आपल्या विकेटने. फलंदाज अमित चव्हाण आणेवाडी माघारी, लांबी कमी पडली, विकेटचं पतन. अजय रांजणे यांनी चांगली झेल पकडली आणि विकेटचं पतन झालंय. धावत आले, स्वतःच्या शरीरावरचं नियंत्रण चांगलं ठेवलं आणि हाताच्या ओंजळीमध्ये अखेर बॉल विसवला. विकेटचं होतंय पतन. धावसंख्या आता 13वरती स्थिरावलेली आणि किंबहुना याच आकड्यावरती एक गडी गारद केलाय. गोलंदाजी करत असताना टीम रेम्बो वॉरियर्स. मैदानाच्या आतमध्ये आलेवाडीचे दत्ता दुटाळ बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्षमता आहे दत्ता यांच्याकडे, चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु आज संघ अडचणीमध्ये असताना चांगला खेळ करायचा आहे, कारण झटपट टीमने गडी गमावलाय. डावकुरे हाताचे फलंदाज अमित चव्हाण नावाप्रमाणे आज खेळ करू शकले नाही, माघारी गेलेत. आता डाव सावरायचा आहे आणि संदीप साळुंके यांच्यासोबत मैदानाच्या आतमध्ये उभं राहायचं आहे. परंतु समोरचा मारा जर तुम्ही पाहिलं ना, सुरेश शिंदे 3 वेळा जिल्हा आयकॉन म्हणून खेळणारे, ज्यांच्या नावाची आपल्याला दखल घ्यावी लागते, ते सुरेश शिंदे आहेत. अनेक काळ मग भटवाडीचं क्रिकेट असेल, किंबहुना घाटकोपरचं क्रिकेट असेल, किंवा एक गाव अकराचं क्रिकेट असेल, किंवा जिल्हा आयकॉन म्हणून खेळ असेल, एक चांगला खेळ त्यांचा बहरला आहे. गोलंदाजी षटक क्रमांक 2 सांभाळतात. पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळवले. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल, तोपर्यंत फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न या बॉलला झाला, परंतु बॉल ओलांडतोय सीमारेषा. सरळ 4 धावेंसाठी मिळेल तो चौकार. एक तंत्रशुद्ध फटका होता. या फटक्याच्या पाठीमागे टायमिंग चांगलं होतं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा असणारा बॉलने गॅप शोधला. क्षेत्ररक्षक फार दूर होते आणि ते अंतर पार करू शकले नाही. ते जाण्या अगोदरच बॉलने सीमारेषा ओलांडली. 4 धावेंसाठी 17वरती 1 अशी स्थिती आहे. 60 धावांचा पाठलाग करताना कोणी जेवण करायचं बाकी असेल तर त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. आणि प्रेक्षकांनाही विनंती आहे, जर आपणही या ठिकाणी उपस्थित असाल तर आपणही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. म्हणजे सगळ्यांसाठी आयोजकांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पाठीमागच्या बाजूला खेळलेला बॉल, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. बॉलचा पाठमोरा केला जाईल, तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती येतील. सध्याच्या घडीला दत्ता दुटाळ यांनी संयमाची बॅटिंग केली आहे. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न. प्रत्येक धाव किती महत्त्वाची असते ना, ज्यावेळेस सामना अंतिम टप्प्यामध्ये जातो किंबहुना शेवटच्या ओव्हरमध्ये जातो
त्यावेळेस प्रत्येक धावेचं महत्त्व आपल्याला कळतं. तर प्रत्येक धाव ही विचारपूर्वकच खर्च करावी लागणार आहे. कृष्णाई टीम रेनबो वॉरियर्सला आणि कृष्णाई रॉकस्टारला प्रत्येक धाव ही विचारपूर्वकच बनावी लागणार आहे. धावा कशा येतील याचाच प्रयत्न. निवड प्रक्रियेमधील सर्वाधिक महागडे खेळाडू संदीप साळुंके अर्थात पप्पू. मग 6 बॉल 6चा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. 6 बॉल 6 षटकार घोरंदेच्या मैदानावर त्यांनी मारलेले आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल नजर रोखून धरली आहे. पंच कळवतील की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल. प्रत्येक खेळाडूची काही ना काहीतरी ओळख आहे. बाटल बघण्यासारखं आहे. एक खेळाडू दुंदाचा तर एक खेळाडू कोळगरचा. आपटलेला बॉल आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत परंतु आउटफील्ड स्लो आहे. बॉल थांबलाय आणि तोच बॉल उचललाय टाकलाय. पुन्हा 2 धावा. पप्पू साळुंके यांच्याकडे ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर अनेक वेळा करताना आपण त्यांना पाहिलंय. परंतु एका बाजूला एक चाणाक्ष गोलंदाज म्हणजे परिस्थितीप्रमाणे गोलंदाजी करण्यासाठी सुरेश शिंदे जाणले जातात आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करताना आता बॉल ओला केलाय. एका वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. 23 वरती 1. फुलटॉस बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला बनतील प्रेक्षक. तडक फडक बेधडक कडक ठोकलाय. संदीप साळुंके यांनी षटकार. फटक्यांचा कडकडाट. मैदानाच्या आतमध्ये सुरेश शिंदे यांच्यावरती आक्रमण. पायाचा वापर पदल आलित्य आणि बॉलला फेकून दिलाय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी. पायांचा वापर अप्रतिम केलाय. आतापर्यंत जागेवरती थांबून फटके खेळले. आता चालत पुढे आले. डान्सिंग डाऊन द विकेट. पदल आली ते चांगलं होतं. फुटवर्क चांगलं होतं आणि पायांचा वापर करत या बॉलला फेकून दिलं 6 धावेंसाठी. 29 वरती 1. अर्धा टप्पा पूर्ण केलाय. 60 धावांचं लक्ष. सुरेश शिंदे यांचा शेवटचा बॉल आहे आणि हा बॉल फार महत्वाचा आहे कारण ही विकेट जर सुरेश शिंदे यांनी मिळवली तर संघ या मॅच मध्ये चांगली पकड निर्माण करू शकतो. शेवटचा बॉल. कमी गतीचा बॉल. बॅकफूट वरती गेले होते. शरीरापासून दूर ठेवला. सुरेश शिंदे यांनी संदीप साळुंके यांना रीड केलं खरं परंतु शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवू शकले नाही आणि हा बॉल संयमाने खेळताना धावफलकावरती आहेत धावा 2 षटकांच्या अखेरीस. 30 धावा 18 बॉल आणि इथून पुढे बनवायच्या आहेत 30 धावा. हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. दत्ता दुटाळ बॅटिंग करताना 2 बॉल 7. संदीप साळुंके बॅटिंग करताना 6 बॉल 21 धावांचा खेळ त्यांनी उभा केलाय. सुरेश शिंदे यांनी हे षटक हाताळलं. 1 गडी बाद केला. 17 धावा खर्च केल्या. असं विश्लेषण आपण या स्पर्धेचं करूया किंवा या मॅचचं करूया. परंतु या स्पर्धेमध्ये जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांची अनाउन्समेंट करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यांनी आर्थिक पाठबळ या स्पर्धेला दिलेलं आहे कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटलं की आर्थिक पाठबळ हा फार महत्त्वाचा घटक आहे. ज्यांनी आम्हाला 13 खेळाडूंना सायकल दिलेले आहेत. श्री डेव्हलपर ग्रुपचा आभार आपल्याला मानावे लागतील. मानावे तेवढे कमीच आहेत. प्रवीण दादा शेलार, सुधीर दादा गोळे, विजय दादा शेलार, सुरेश दादा वाडकर या मंडळींनी 13 सायकल आपल्याला दिलेल्या आहेत. किंबहुना विजेता खेळाडूंना कूलर. दीपक दादा पार्टे समाजसेवक दोस्ती ग्रुप संस्थापक आणि अशोक दादा पार्टे समाजसेवक यांनी विजेता टीमला 13 कूलर दिलेले आहेत. त्याचबरोबर स्मार्ट वॉच 13 खेळाडूंना ज्यांनी दिलेले आहेत. वैभव दादा ओंबळे, बोंडारवाडी धरण कृती समिती युवा संघटक यांचे आभार मानावं तेवढं कमी आहे. म्हणजे तब्बल 26 वॉच त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. चॅम्पियन टीम आणि रनरअप टीमला 13 खेळाडूंना आपण देणार आहोत 26 वॉच आणि त्याचं सहकार्य आम्हाला वैभव दादा ओंबळे यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला विजेता 13 खेळाडूंना मिक्सरही आहे. सायकल बरोबर मिक्सरही तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलं आहे. संजय दादा शेलार ओखवडी साहेब यांच्या वतीने आम्हाला हा पुरस्कार आहे. संजय दादा शेलार साहेबांचा आभार मानावं तेवढं कमी आहे ज्यांनी 13 खेळाडूंना मिक्सर दिलेले आहेत. म्हणजे ही काही पारितोषिक आहेत. बाकीचे ऑफिशियल स्पॉन्सर जे आहेत त्यांची अनाउन्समेंट आपण यानंतर करूया. बाकीच्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे. गोलंदाज तयार अजय रांजणे. आपटलेला बॉल आडव्या बॅटने ताकदीचा वापर. टायमिंग आहे प्रॉपर. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. या फटक्याचा कहर धावसंख्येला आलाय भर. संदीप साळुंके सेट ऑन अ फायर. 1 पाय पुढे जोरकस खेळलेला स्ट्रोक 6 धावेंसाठी. संदीप साळुंके यांनी आक्रमण केलंय आणि निश्चित पाठीराखे देखील त्यांच्या या खेळासाठी व्याकुळ होते आणि वारंवार ही चर्चा होती की निवड प्रक्रियेमध्ये सर्वाधिक महागडे खेळाडू आहेत. आता त्या नावाप्रमाणे खेळ करायला त्यांनी सुरुवात केली आहे. एका बाजूने झुंजताय 27 वरती बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या आहे 36.
अजय रांझणे यांच्या डोक्यावरतून चढवलेला प्रहार लाईक ट्रेस बुलेट 4 रन. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये संदीप साळुंके दुंद यांच्या बॅटमधून होते. अजय रांझणे यांनी हा बॉल पुढे सोडला आणि त्याही बॉलला ओव्हर दी बॉलर हेड समोरच्या बाजूला बंदुकीतून ज्या प्रकारे गोळी सुटते त्या प्रकारे बॉल सीमा पार गेला. अजय रांझणे यांचा पाठीमागच्या सामन्याचा खेळ जर तुम्ही पाहिला असेल ना तर तो अप्रतिम होता. परंतु आता महागडे आपटलाय बॉल, टायमिंग फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय. धिंगाणा करताना संदीप साळुंके पप्पू यांची लाजवाब बॅटिंग. काय फटकेबाजी केली, दणदणीत फटक्याचा दानपट्टा, हा चाबूक स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 9 बॉलमध्ये 37 धावांचा खेळ उभा केलाय. अनिश्चित या अगोदर त्यांच्यावरती आपण टीका केली होती की 2 बॉल 3 धावा झाल्या नव्हत्या, त्यांनीच या धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये या प्रकारच्या गोष्टी होतात. तुम्ही चेतन शर्मा यांचं उदाहरण घेऊ शकता, कारण चेतन शर्मा यांनी षटकार बहाल केला होता जावेद मियादाद त्यांना, परंतु त्या चेतन शर्मांनी पहिली हॅट्रिक घेतली होती. म्हणजे या काही गोष्टी आहेत ना क्रिकेटमध्ये होत राहतात. तुमच्यावरती टीका होते, तुम्हाला पुन्हा संधी मिळते, त्यावेळेस मात्र तुम्ही पेटून उठलं पाहिजे. यावेळेला पा मनगटी फटका, बॉल चाललाय सीमा पार, हाय हा 4चा झटका, चौकार. 6चा फटका आहे आणि हा षटकार आहे. आपण करेक्शन करूया, फ्लॅट 6, मनगटाचा झटका, 6 धावांचा फटका, बॉल सीमा पार आलाय तो षटकार. आता विजयासाठी फक्त 8 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये संदीप साळुंके यांनी आग ओकणारी बॅटिंग केली आहे. 43 वरती बॅटिंग करतायत आणि या लीग मधलं 7वं अर्धशतक हे दुंद गावाकडून येईल का, आता याचीच उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे. परंतु एका बाजूला अजय रांझणे संघासाठी कमबॅक करतील का, कारण अजय रांझणे या टीमचे चॉईस आयकॉन खेळाडू आहेत. ज्या प्रकारे त्यांची नावलौकिकता आहे खुल्या गटाचं क्रिकेट किंवा ग्रामीण क्रिकेटमध्ये एक चांगला दबदबा त्यांचाही राहिलाय. यावेळेला आणखीन ताकदीचा वापर करताना, परंतु हा कार्पेटचा फटका, क्षेत्ररक्षक वेगाने येतील बॉलवरती आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एक सिंगल धाव येथे अंकित केली जाईल. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 53 धावा, 1 गडी बाद. हव्या आहेत आता विजयासाठी 7 धावा आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 12. अशी दायनीय अवस्थेमध्ये आता गोलंदाजाला गोलंदाजी करायची. थोडीशी बिकट परिस्थिती आहे रेनबो वॉरियर्स टीमची. 12 बॉल 7 तारेवरची कसरत आहे, त्यामुळे आता येणाऱ्या गोलंदाजाला भेदक मारा करण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. कारण 12 बॉल 7 धावांचा बचाव, अशक्यही गोष्टी होतात शक्य, फक्त प्रयत्नांची उंची तुम्हाला मोठी ठेवावी लागेल. अनेक वेळा आपण या गोष्टींची चर्चा करतो, परंतु आज ती उंची वाढवावीच लागेल, महत्वाकांक्षी व्हावं लागेल, या सामन्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं लागेल. अभी नाही तो कभी नाही, पुन्हाही वेळ नाही. आणि प्रशांत नावाचा पर्याय आता निवडलेला आहे. 12 बॉल 7 धावांची गरज. पहिला बॉल आणि हाई बॉल उचलून खेळलाय. क्षेत्ररक्षक बॅकअप देण्याचा प्रयत्न करत होते बॉलला, परंतु बॉलने सीमारेषा ओलांडली. 4 धावांसाठी आलाय तो चौकार. आता अर्धशतकी खेळीसाठी हव्या आहेत धावा त्या 2 आणि विजयासाठी धावा हव्या आहेत 3. असं विश्लेषण आपण या सामन्याचं करूया. आणि या रबर बॉल लीग मध्ये 7वं अर्धशतक हे दुंद गावाकडून येणार का. 2 धावांची गरज संदीप साळुंके यांना. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाही. परंतु मित्रांनो, संदीप साळुंके यांचा खेळ आवडला असेल ना तर एक खेळाडू म्हणून एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम बॅटिंग. निश्चित 2 धावा ते संयमाने बनवू शकले असे, परंतु मोठा फटका खेळायला गेले. बॅटचा किनारा लागला, भाग्याचा सहारा मिळू शकला नाही. विकेटचा होतोय पतन, खेळाडू बाद. संघ मालक राहुल दादा तरडे यांच्या वतीने त्यांच्या खेळीसाठी आलेले आहेत 501 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आता विक्रम तरडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. संदीप साळुंके पप्पू यांच्या खेळीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांचे चाहते काहीतरी त्यांच्याकडून मागणी करतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक निखळ स्मित हास्य आहे, कारण ज्या प्रकारे बोली लावली त्या प्रकारचा खेळ त्यांचा राहिला.
मॅचवरती फोकस करूया. 3 धावांची गरज आहे. 10 बॉल. प्रशांत पवार यांना काहीतरी वेगळं करावं लागेल, वेगळ्या स्ट्रॅटर्जीने गोलंदाजी करावी लागेल. बॉल हवेत खेळला आल्या पावली. क्षेत्ररक्षक आहे 2. एक सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. आता एका धावेची गरज आहे या मॅचमध्ये आणि इथून पुढच्या सामन्याला विनंती आपण करूया की आपण रेडी राहा. आणि हा सामना जिंकलेला आहे सहजरित्या टीम कृष्णाई रॉकस्टार टीमने. त्यांचं अभिनंदन आणि रेनबो वॉरियर्सला पुढील वाटचालीसाठी आपण देऊया शुभेच्छा. कृष्णाई रॉकस्टार टीमने 8 विकेटने हा सामना जिंकलाय आणि तोही जलद गतीने जिंकलाय. आपण पुढच्या सामन्याकडे वळूया आणि विनंती करूया की आपण मैदानाचा ताबा घ्या. टीम पार्टे वॉरियर्स आणि विशाल 11 आपल्याला विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि सामन्याला आपण सुरुवात करा. आणि सामनावीराचा पुरस्कार आपण अनाऊन्स करूया. बॅटिंग करत असताना अप्रतिम बॅटिंग ज्यांची राहिली, ज्यांनी 48 धावा कुठल्या अवघ्या बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 14 बॉल 48 धावांचा खेळ ज्यांनी उभा केलाय संदीप साळुंके, प्लेयर ऑफ द